नवीन वर्षाला अवघे 2 दिवस उरले आहेत. तसंच आज या वर्षाचा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे अनेक पर्यटक स्थळावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. आपण आता नाशिकच्या गोदा घाट परिसरात या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेले आहे. एकूणच नवीन वर्षाला आता 2 दिवस उरले आहे, त्यामुळे अनेक लोक घराबाहेर पडलेले आहे. तर अनेक लोकांनी पर्यटनाबरोबरच धार्मिक मंदिरांचं पूजा करण्याचा देखील योग जोडून आणलेला आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये अनेक धार्मिक स्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक आता दाखल झालेले आहे. एकूणच नाशिक हा मंदिरांचा शहर आहे, धार्मिक नगरी आहे. त्याच पाठोपाठ आता वाईन नगरी देखील नाशिकची ओळख झालेली आहे आणि त्यामुळेच पर्यटकांची पहिली पसंती आता नाशिक झालेली आहे. एकूण नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर किंवा वणीचं देवी मंदिर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये येतात. तसेच इगतपुरी आणि भंडारदरा हे पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या संख्येने पर्यटन दाखल झालेले आहे. एकूणच 2 दिवसावर आता नवीन वर्ष येऊन टेपलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या संख्येने पर्यटन दाखल झालेले आहे. एकूणच नाशिकमधले संपूर्ण जेवढे हॉटेल आहे त्याचे रिसॉर्ट आहे ते संपूर्ण बुक झालेले आहे. तर अनेक लोक नवीन वर्षाचं जे स्वागत आहे ते जल्लोषात करतात, तर अनेक लोक धार्मिक पूजापाठ करून नवीन वर्षाचं स्वागत करत असतात आणि त्यामुळे नाशिकमध्ये आता पर्यटकांची गर्दी मोठ्या संख्येने वाढलेली आहे. कॅमेरामॅन इसाक कुरेशीसह मी तब्रेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.